समयाचा सतगुरु सांगे, दे कर्मावर जोर मानवा, कर्म करावे थोर मानवा, कर्म करावे थोर. तुला सांगतो मनाची कहाणी, मन हे चंचल जसे वाहते पाणी, स्थिर करावे प्रभूच्या चरणी, प्रभू असे चित्त चोर मानवा, कर्म करावे थोर मानवा, कर्म करावे थोर. दोर तुटे जसा पतंगाचा, खेळ असाच तव श्वासाचा, एक नाता तव जीवनाचा, प्रभूच्या हाती जोर मानवा, कर्म करावे थोर मानवा, कर्म करावे थोर. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सत्संगजी, प्रेमाने बोला धनंकारजी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं सुंदर असं भक्तिमय जीवन आज प्राप्त झालेलं आहे. आज साधू संतांच्या माध्यमातून प्रत्येक संत महात्मा हा वेळोवेळी ह्या भक्तीच्या अवस्थेला जागृती देत असतो. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू कृपा करून हे ब्रह्मज्ञान देऊन आम्हाला कधी कधी वाटतं की आम्हाला असंच फुकट हे ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे. परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ब्रह्मज्ञानाला बसतो त्यावेळेस स्वतःला स्मरण करा की 5 प्रण समर्थ सद्गुरूनं तुमच्याकडून कबूल करून घेतले, आणि जर कबूल असतील तरच त्यांना इथं बसा, अन्यथा हे मान्य नसेल तर तुम्ही जाऊ शकता. इतका मोठा संदेश आणि त्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये समर्थ सद्गुरूंनी तुम्हाला त्या 5 प्रणांचं आकलन करून दिलं आणि त्याच्यानंतर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली. आणि वास्तविक पाहता जे ब्रह्मज्ञान दिलं त्या गोष्टीला ग्रंथ आधार घेतला, संत महात्म्यांच्या अभंगांचा आधार घेतला, आणि केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे आम्ही जी भक्ती करत होतो त्या भक्तीच्या माध्यमातून केवळ संत महात्म्यांना सांगितले की बाबा रे, ह्या भक्तीच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होऊ शकतं. परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरंच भक्तीचं लक्ष गाठायचं असेल, खरंच जर त्या परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर जरूर ह्या निरंकारी मिशनचे संत महात्मे कोणत्या गोष्टीकडं तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत त्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण साधू संत देखील सांगतात, मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्म मरण, तो देहात आला कुठून. दुसऱ्या बाजूने संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. हा जीवात्मा वासनेच्या माध्यमातून देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य मात्रानं आईच्या उदरामध्ये असताना केवळ ह्या परमात्म्याला वचन दिलेलं आहे की बाबा रे, साधू संत देखील सांगतात की ऐशे कारागरे प्राणी दाटोनी अत्यंत विनवणी करी, आता इथून मज सोडवावी मी सोहित करील. तो वास्तविक पाहता परमात्म्याला आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस नरक यातनेमध्ये त्या जीवात्म्याला दमछाक होत असते, अनेक यातना होतात, त्यावेळेस परमात्म्याला ते विनंती करते की बाबा रे, या यातनेमधून एकदाच मला सोडव, मी आईच्या गर्भवासाला परत त्रास देणारा नाही. परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये मी बघतो, कारण आज तेरी इंसान की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. चांद न बदला सूरज न बदला, ना बदला आसमान, कितला बदल गया इंसान. कारण वास्तविक पाहता गाई दूध देण्याचा, गाढव बोजा वाहण्याचा, वृक्ष फळ देण्याचा, वृक्ष सावली देण्याचा,
अनेक जेवढ्याही 83,999,000 योनी आहेत त्या प्रत्येकाचं जे कर्म आहे ते करत आहेत, परंतु आजचा मनुष्य मात्र केवळ स्वार्थाच्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ स्वार्थाच्या माध्यमातून संपत्ती एकत्र करून त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि वास्तविक आता गरज जर पडली तर त्या स्वार्थाच्या माध्यमातून भावाचा खून देखील करतोय, गावागावामध्ये अनेक वैर निर्माण करतोय। आज रानामाळ्यामध्ये गेलं तर प्रत्येक ठिकाणी आज कोणत्याही माध्यमातून गेलं तरी एकामेकाचं पटत नाही। केवळ मग परमात्म्याने एवढी सुंदर निर्मिती केली, त्या निर्मितीच्या माध्यमातून सर्वजण त्या माऊलींना देखील सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मरती जडो भूता परस्पर जडो मैत्री तांचे दुरितांचे तिमिर जाओ सो सर्व धर्म पाहो। कारण सर्व ज्या खळ बुद्धीच्या व्यक्ती आहेत त्यांचा तो खळ आणि तिकट स्वभाव तो बदली व्हावा आणि प्रत्येकानं प्रेमानं राहावं ह्या माऊलींना पसायदानामध्ये सुंदर असं ह्या परमात्म्याकडे मागितलं। परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय, तुकाराम गाथा वाचतोय, भगवद्गीता वाचतोय, एकनाथी भागवत ग्रंथ अध्ययन करतोय, परंतु नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी। कारण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत केवळ माऊलीने एकच कथन केलंय की बाबा रे जगामध्ये परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि त्याची प्राप्ती केल्यानंतर जीवनामध्ये जे भक्तीचं सुख आहे ते पूर्ण सुख प्राप्त होतं। परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती करत असताना वेळोवेळी अनेक प्रसंगाच्या माध्यमातून जीवन जगत असतो, हा संसार आहे, परंतु साधू संतांना सांगितले की अवघाची संसार सुखाचं करीन आणि आनंद भरीन तिने लोक। कारण संसार करत असताना प्रत्येक जीवात्म्याला संचित कर्मानुसार त्याला भोगून जावं लागतं। कारण दैवलेखा कधी न चुके ब्रह्मदिका, ज्यावेळेस अवतार झाले प्रभू रामचंद्र झाले त्यांना वनवास भोगावा लागला, श्रीकृष्ण परमात्म्याला बंदिवासामध्ये जन्म घ्यावा लागला। आज येशू ख्रिस्तांना सुळावरती चढवलं गेलं आणि वास्तविक आता ज्ञानेश्वर माऊलींना जी भावंड होती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई निवृत्तीनाथ यांना भरपूर जगाने यातना दिल्या। नवीन आईवडिलांना त्यांच्या शुद्धीपत्रासाठी देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं, तरीसुद्धा या कर्मठ समाजानं त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही आणि वास्तविक आता केवळ त्या अवताराच्या माध्यमातून तरी देखील सुंदर असं कार्य केलं। आणि आज माऊलींचं आज तुम्ही आम्ही उदय करतोय, जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून सुंदर असं जगाला प्रबोधन करतोय। परंतु ज्या ग्रंथांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय ती भक्ती केवळ वाचण्यापुरती सीमित आहे, एकामेकाला सांगण्यापुरती सीमित आहे, परंतु अर्थाविनं पोती आणि नाखाविनं मोती। जसं अर्थच नसेल तर त्या पोतीचा उपयोग नाही आणि नाकच नसेल तर त्या मोत्याला किंमत नाही, तसं हे ब्रह्मज्ञान हा परमात्मा निर्गुण निराकार आहे। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवे जगामधले जेवढेही धर्म ग्रंथ आहेत त्या एकच अवतारी पुरुषानं प्रभू रामचंद्र आले, श्रीकृष्ण परमात्मा आले, नानकदेव आले, भक्त प्रल्हाद घ्या, प्रत्येक अवतारी पुरुषांनी एक संत मीराबाई घ्या, संत जनाबाई घ्या, संत बहिणाबाई घ्या, ह्या प्रत्येक संत महात्म्यांना त्या ग्रंथांच्या माध्यमातून नानक हजरत पैगंबर घ्या, सर्व जेवढेही धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचा एकच सार आहे की प्रत्येक ठिकाणी परमात्मा हाजीर नाजीर पत्ते पत्ते डाली जाली कुराण म्हणते की परमात्मा आहे। आमचं बायबल सांगतंय की गॉड इज एव्हरीबडी बट गॉड इज वन, की सगळ्यांचा एकच सार आहे की जगामध्ये परमात्मा एक आहे आणि तो निर्गुण निराकार रूपानं संपूर्ण सृष्टीमध्ये विराजमान आहे। मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची सुंदर अशी प्राप्ती झालेली आहे। परंतु ती प्राप्ती झाल्यानंतर केवळ अनेक संत महात्म्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तो सेवेचा मौका येतो, त्या सेवेच्या मौक्याच्या माध्यमातून इतका मात्र तप आणि त्याग केल्यानंतर परमात्म्याने ह्या प्रभू रामचंद्र घ्या, श्रीकृष्ण परमात्मा घ्या, अर्जुन घ्या, माऊली घ्या, जनाबाई घ्या, मीराबाई घ्या, संत चोकोबा घ्या, संत विसोबा घ्या, सर्व संत महात्म्यांचं भरपूर असं परीक्षण केलं, तप आणि त्याग करावा लागला, त्यावेळेस परमात्म्यानं दर्शन दिलं। परंतु समर्थ सद्गुरू माऊली आमची दयाळू झाली आणि आम्हाला सुदीक्षा महाराजांना आज
सुंदर असं ब्रह्मज्ञान देऊन तुमचं आमचं जीवन भक्तिमय फुलवलेलं आहे. परंतु भक्ती करत असताना ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा निवारेल म्हणून सांगितलं की ब्रह्मरस काढा घे. कारण हे ब्रह्मज्ञान वास्तविक पाहता वाघाचं दूध जर काढायचं म्हणलं वाघिणीचं तर त्याला सोन्याचं भांडं लागतं असं सांगतात. कारण केवळ ब्रह्मज्ञान हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग माझं हृदय किती पवित्र असावं लागेल आणि ते पवित्र हृदय परमात्म्यानं त्या क्षणापुरतं ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये ब्रह्मसाक्षात्कार केला. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ब्रह्मज्ञानाला बसलो ह्या परमात्म्याची ओळख करण्यासाठी समर्थ सद्गुरूच्या समोर बसलो त्यावेळेस परमात्म्यानं त्या गोष्टीचं आकलन केलं. तुमच्या आमच्या जीवनामधलं पाप पुण्य समसमान केलं आणि केवळ पाठीमागचं सर्व काही पुसून आजपासून तुझी परमात्मा उघड्या डोळ्यानं प्रत्यक्ष करणे पाहतोय. तुम्हाला कोणतंही विरुद्ध कर्म करण्याचा अधिकार नाही आहे. मग वास्तविक पाहता तो पिढा कशी निवारणार. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सत्संग करतोय परंतु वास्तविक पाहता सत्संग करत असताना एकरस भाव निर्माण होत नाही, द्वैतभाव संपत नाही. कारण जोपर्यंत द्वैतभाव एक आत्मा जाण जीव शिव समान वाया तू दुर्गमी घालीन मन. कारण माझं मन इतर गोष्टीकडे न जाता एक आत्मा जीव शिव समान आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जीव मात्रानं तो समान आहे. परंतु माझी दृष्टी ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर सुद्धा स्थिर होते का. साधू संतांना ती स्थिर केली. कारण अभ्यासाच्या माध्यमातून अध्ययनाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या संघाच्या माध्यमातून केवळ गुरु सद्गुरूच्या माध्यमातून ती वृत्ती शांत करून घेतली आणि आमच्या जीवनामध्ये तेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग माझी वृत्ती शांत का होत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही चिंतन करणार नाही स्वतः आत्मवंतन करणार नाही तोपर्यंत स्वतः ब्रह्मज्ञानामध्ये प्राप्ती झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये भक्तीची जी चाललेली वाटचाल आहे ती डोळसपणे मी करतोय का. मी माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करतोय का. मी स्वतःचं आत्मवंतन करतोय का. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या परमात्म्यानं निर्गुण निराकार ईश्वरानं माझ्या जो साक्षात्कार करून दिलेला आहे की तो परमात्म्याचा आधार मी किती क्षण घेतोय. जसं साधू संतांना दळिता कांडिता तुझं मी गाईल अनंत हा अनुभव करून घेतला. आज प्रत्येक संत महात्म्यानं प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा परमात्म्याला लीन करून केवळ ते कर्म करत गेले. मग आमच्या जीवनामध्ये तर आधार आम्ही घेतोय का. कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही आधार घेत नाही. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येत असतात की असे एक प्रसंग कथन करतोय. कारण आमचे ऋषी व्यासदेव महाराज मुंबईची सेवा पाहत होते आणि ज्यावेळेस सायन या ठिकाणी त्यांना प्रसादीचं नियोजन होतं आणि ज्यावेळेस प्रसादी वाढली गेली आणि त्यांच्या धर्मपत्नी कांता माताजी त्या देखील त्यांच्याबरोबर होत्या आणि प्रसादी चालू असताना त्या माताजींनं मिठाची मागणी केली आणि वास्तविक पाहता त्यावेळेस महात्मा काही बोलले नाहीत. परंतु घरी गेल्यानंतर त्या माताजींना महात्म्यानं सांगितलं की एक दिवस मीठ जर खाल्लं नसतं तर तू मरण पावली असती का. ही आहे संत महात्म्यांची वाणी. कारण केवळ हे संत महात्मा पुढील संत महात्म्यांना त्रास होऊ नये त्यांच्या भावना दुखवू नये ह्यासाठी जे ब्रह्मनिष्ठ महात्मा असतात ज्यानं ह्या परमात्म्याशी अनुसंधान साधलंय तो महात्मा वेळोवेळी पाऊल टाकत असताना कर्म आचरण असताना प्रत्येक वेळी जागृत अवस्थेमध्ये माझ्या सद्गुरू स्वरूप महात्मा आहे माझ्या बरोबर आहे. त्या महात्म्याला माझ्याकडून मन दुखवलं गेलं नाही पाहिजे. केवळ जे साधू संतांना ब्रह्मनिष्ठ जीवन जगलं आजपर्यंत संत महात्म्यांचं चरित्र पाहिलं तरी तप आणि त्याग इतक्या यातना की डोळ्यामधून अश्रुधारा निर्माण होतात. मग माझ्या जीवनामध्ये तेच तंतोतंत ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. मी त्याचा आनंद किती घेतोय आणि जोपर्यंत मी आनंद घेणार नाही. कारण आनंद सब कोई हे आनंद ज्याने नको एक बार आनंद मिळत तो परमानंद होय. तो आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मला परमानंद होतोय का. माझं जीवन सुखी व्हावं असं मला वाटतंय परंतु ते सुखाच्या राशीमध्ये परमात्म्यानं तुम्हाला बसवलेलं आहे. पण ते मी आत्मिक सुख घेतोय का ते भक्तीचं सुख घेतोय का. मग आज हे संत महात्मे हा सद्गुरू केवळ सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी कुल संसार. सद्गुरू येत असे या जगती करण्याशी परोपकार. सद्गुरूनं माझ्यावरती मोठा परोपकार केलेला आहे. हे ब्रह्मज्ञान देऊन माझ्या जीवनामध्ये इतका मोठा उपकार केलेला आहे की बाबा रे वास्तविक पाहता माझं जन्ममरण थांबवलेलं आहे आणि या भक्तीचं इतकं मोठं दान दिलेलं आहे की बाबा रे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझी जागृत अवस्था ह्या सद्गुरूनं प्राप्त करून दिलेलं आहे. मग आज समर्थ सद्गुरूनं जे ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त केल्यानंतर भागवती ग्रंथ श्रीकृष्ण परमात्मा उद्धवला सांगतात की ज्या परमपुरुषाने हे ब्रह्मज्ञान घेतलं
सद्गुरूच्या माध्यमातून परमात्मा निर्गुण निराकार हा साक्षात्कार झाल्यानंतर स्वयं तो सद्गुरू, स्वयं तो गुरु होतो आणि त्याला कळते की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक कर्म हे ज्ञानाप्रमाणे तो आचरत असतो. मग माझ्या जीवनामध्ये तेच ब्रह्मज्ञान प्राप्त आहे, मी त्याचे आचरण करतोय का? कारण ह्या ब्रह्मज्ञान नव्हे, लेकुऱ्याच्या गोष्टी जर ब्रह्मज्ञानकडे उठावते तरी देहाची त्रिपुटी का झाली? कारण इतकं मोठं तुम्हाला मला वाटत असेल की ब्रह्मज्ञान सोपं आहे, परंतु हे ज्ञान इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे. तुम्ही जितका आनंद घ्याचाल, त्या तळाशी जाचाल, तितकं तुमची समाधी लागू शकते, तुमचं वैराग्य प्राप्त होतं, ह्या मायेतून तुम्ही मुक्त होता आणि केवळ ह्या ज्ञानाशी एकरस होता आणि परमात्म्याबरोबर आनंद स्वरूपामध्ये तुम्ही सतत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेच्या अवस्थेत सुद्धा, कारण साधू संतांना तो अनुभव घेतला, शिंक जांभळी खोकला, इतका माझा वेळ वाया गेला. हे संत महात्म्यांचं जीवन जगलं. तुम्ही आम्ही सकाळी उठल्यापासून कितीतरी श्वास माझ्या हातामध्ये आहेत, मग त्या श्वासांचा उपभोग आपण घेतोय का? ह्या परमात्म्याचं नामस्मरण करतो का? कारण श्वास पर नामस्मरण होता श्वास न खोय, न जाने इस श्वास की उस श्वास को होय. कारण हा गेलेला श्वास परत येणार आहे की नाही जर मला गॅरंटी नाही, तर प्रत्येक श्वासाला मी नामस्मरण का करत नाही? ह्या परमात्म्याची आठवण का करत नाही? कारण ह्या परमात्म्यानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून केवळ जगाला उपदेश तर नक्की करायचा आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये स्वतःला मी उपदेश करतोय का? माझ्या मनाला मी समज देतोय का बाबा हे मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ह्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून माझं जीवन प्रफुल्लित झाले का? खरंच मला ह्या भक्तीचं सुख प्राप्त होतंय का? जोपर्यंत तुम्ही आम्ही आत्मपरीक्षण करणार नाही, कारण साधू संतांना आत्मपरीक्षण केलं. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देखील कितीतरी प्रसंग आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी इतका मोठा जगावरती परोपकार केला. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, कारण उपकारच करत गेले. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तुम्हाला सुद्धा तेच करायचंय. कारण हे ब्रह्मज्ञान कशासाठी प्राप्त झालं? गुरुदेव हरदेव या पुस्तकामध्ये समर्थ सद्गुरू सुंदर असं कथन करतात की बाबा रे, तुम्हाला जर वाटत असेल आज ब्रह्मज्ञान घेतलंय, आपण सत्संगमध्ये बसतोय, परंतु तुम्ही आज सर्वसामान्य राहिलेला नाहीये. हे ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा अंगसंग आहे ही दृष्टी आत्मसाक्षात्कार तुमच्या जीवनामध्ये जो करून दिलेला आहे, त्या माध्यमातून तुमचं जीवन सुंदर करायचंय. कारण जोपर्यंत कर्म तुम्ही सुंदर करणार, म्हणून युगदृष्टा सद्गुरू ज्ञान हरदेव सिंग महाराज त्यावेळेस सांगत होते की ज्ञान आणि कर्माच्या संगमानेच म्हणेल घर स्वर्ग संसार. मग वास्तविक पाहता तो घर स्वर्ग संसार माझा बनलाय का? मी माझ्या घरामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतोय का? का नसतो जगाला उपदेश देतोय? कारण जगासागे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण हे संत महात्म्यांना ठणकावून सांगितलं. कारण जर माझ्या जीवनामध्ये त्या परमात्म्याचा आनंद प्राप्त होत नसेल, माझ्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होत नसेल, मला शांततेची झोप प्राप्त होत नसेल, तर वास्तविकता मला अजून देखील ते ब्रह्मज्ञान तंतोतंत माझ्या जीवनामध्ये कर्म आचरणामध्ये प्राप्त झालेलं नाही. मग आज साधू संतांना तो प्रयास केला. हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर प्रत्येक पाऊल पहिले खडावा घातल्या जायच्या. साधू संत चप्पल घालत नव्हते, केवळ त्या माध्यमातून की बाबा रे, जेवढेही जलचर प्राणी आहेत त्यांचा त्या माध्यमातून पाप कर्म घडू नये. मग वास्तविक आता तुम्ही आम्ही या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून असं सुंदर ब्रह्मज्ञान की सदोदित मला ही ज्योत पेटत ठेवली. मग तुमचं आमचं आद्य कर्तव्य बनतं. मी समाजामध्ये जीवन जगत असताना माझ्या नातेवाईकाला या ब्रह्मज्ञानाचा आधार घेतो का? त्यांना या ब्रह्मज्ञान घेण्यासाठी प्रेरित करतो का? माझ्या मित्रपरिवाराला प्रेरित करतो का? जोपर्यंत तुम्ही उठता बसता ह्या ब्रह्मज्ञानाची चर्चा अनुसंधान समाजाबरोबर साधणारा नाही, तोपर्यंत सद्गुरूला आज जे प्रत्येक घराघरामध्ये हे सुख द्यायचं, ह्या परमात्म्याची अनुभूती प्राप्त करून द्यायची. आणि आज सद्गुरू हरदेव महाराजांनी सांगितले की आज तुम्ही सर्वसामान्य राहिलेला नाहीये, केवळ राहिलेला जीवात्मे जे परमात्म्यापासून वंचित आहे, ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही, केवळ तुमचं भौतिक आणि सांसारिक आणि भक्तीचं कर्म बघूनच राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार होणार आहे. इतकी सुंदर हरदेव गुरुदेव या पुस्तकामध्ये वाणी प्राप्त करून दिलेली आहे. मग तुम्ही आम्ही ती ग्रहण करतोय का? त्याप्रमाणे तुमचं आमचं जीवन झालंय का? आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही ते स्वतःला पडताळणार नाही, कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या परमात्म्याचं अध्ययन करतो का?
केवळ त्या आधार घेतो का? वेळोवेळी संत महात्म्यांना ज्यावेळेस सत्संगमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून संधी प्राप्त होते, त्यावेळेस संधीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सोनं करून घेतो का? कारण बोलण्याच्या माध्यमातून जर माझ्या जीवनामध्ये जर ती प्राप्त झालं तर त्यावेळेस आपण देखील सांगत असतो की बाबा सृष्टीचं पानसुद्धा ईश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही. मग माझ्या जीवनामध्ये येणारे प्रसंग परमात्म्याच्या अनुभूतीशिवाय येऊ शकतात का? कारण पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, मुंगी मागे मुंगी चालत असे कैशी, जावे त्याच्या खुशी तेव्हा कळे, कासवाची बिल्ले दृष्टी उपजती, जावे त्याच्या खुशी तेव्हा कळे, तुका म्हणे संत व्हावे तैसे तेव्हाची कळू येते. ते संतत्व माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालंय का? पाण्यामध्ये मासा झोप कसा घेतोय की सर्व बाजूनं पाणी आहे, माझ्या पाण्यासारखं माझं जीवन आहे, सगळं सर्व बाजूनं माझ्या निराकारानं व्यापलेलं आहे. मग त्या निराकाराचा मी आनंद घेतोय का? मग वास्तविकता जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही, आत्ममंथन करणार नाही. आज आमचे काशीनाथ करणे महाराज ब्रह्मनिष्ठ महात्मा आज ब्रह्मलीले झाले. काय त्यांची वाणी होती या सांगलीच्या संत समागमाने त्याने व्यक्त केलं की आज तुम्हाला माहीत नाही, आज अवतार सिंग महाराजांना ते आत्ममंथन केलं म्हणून केवळ गुरु बचन सिंग महाराजांच्या माध्यमातून आत्ममंथन झालं. तेच आत्ममंथनाचं कार्य हरदेव सिंग महाराजांच्याकडे आलं, सुदीक्षा माऊलीकडे आलं, सविंदर माताजींच्याकडे आलं आणि ते आत्ममंथनाचं कार्य करत करत केवळ समाजामधली जी अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती विखुरलेली होती. आम्ही देखील त्या फुलामध्ये होतो, परंतु सहज सद्गुरूंनी आमच्यावरती दृष्टी टाकली आणि ते आमचं फूल एकत्र करून त्या धाग्यामध्ये आज भक्तीच्या आनंदामध्ये आम्हाला त्या रांगेमध्ये बसवलं. मग जर अनेक विखुरलेली फुलं जर एकत्र करण्यासाठी, प्रत्येकाच्या महात्म्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी जसं सद्गुरूनं मला निवडलं, तसं माझ्या कर्माच्या माध्यमातून प्रत्येक महात्मा केवळ आदर्श माझं कर्म बघून सत्संगाशी जोडण्यासाठी केवळ प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे. कारण निरंकारी मिशन, निरंकारी सत्संग आज प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाला माहीत झाले की निरंकारी मिशनच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती केली जाते, निर्गुण निराकार ईश्वर प्राप्त करून दिला जातो. परंतु प्राप्त केलेला परमात्मा केवळ माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्या पद्धतीने मी कर्म करतो का? म्हणे घालू तयावारी भार, वाहो हा संसार अहर्निशी. मग तो संसाराचा भार हा परमात्मा क्षणाक्षणाला माझा भक्तीचं कर्म जीवन जगत असताना मी त्याचा आधार घेतोय का? आणि जोपर्यंत तो आधार घेत नाही तोपर्यंत ह्या ब्रह्मज्ञान दिलेलं आहे त्याचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये उपयोग होऊ शकत नाही. मग आज साधू संतांच्या माध्यमातून अनेक प्रसंगाला तुम्हाला समोर जावं लागतं आणि त्या प्रत्येक वेळी जीवन जगत असताना आम्हा विष्णुदासा एकची धर्म परस्त्री ही माते समान, ती माते समान परस्त्रीचं जी अवस्था आहे ती संतत्व माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले का? कारण अजून देखील माझी वासना, अजून देखील जर माझं विरुद्ध कर्म जागृत होत असेल तर अजून देखील माझ्या जीवनामध्ये ते ब्रह्मज्ञान तंतोतंत माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही अभ्यास करत नाही, कारण काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ह्या ज्या काही विषय विकार आहेत ते केवळ ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये शांत करण्याची आवश्यकता आहे. त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्या केवळ चिंतन केलं पाहिजे आणि चिंतनाच्या माध्यमातून सतत परमात्मा माझं करणे उघड्या डोळ्याने पाहतोय, मला कोणतंही विरुद्ध कर्म करण्याचा अधिकार नाही, ही स्थिती माझी प्राप्त झाली पाहिजे. कारण वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, अरे शरीर ही नाही गया तो कहाँ से लगेगा तीर. कारण समर्थ एक दिवस एका ठिकाणी चाललेले असताना शिष्यांच्या समवेत सहज तिथं केळाची पाटी होती आणि केळाच्या पाटीमध्ये त्यांची दृष्टी गेली त्या केळाच्या पाटीवरती आणि त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला की आता केळ खायचंय. आणि वास्तविक पाहता त्यांना ती केळ घेतलं देखील, परंतु वास्तविक त्या केळ घेतल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना समोरच बाजूला विष्ठा होती, त्या विष्ठेमध्ये बुडवलं आणि वास्तविक पाहता त्या मनाला सांगितलं की आता तू खा. मग इतका मोठा मनाला वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये महत्त्व आहे आणि ह्या मनाच्या माध्यमातून मन चंगा तो काटवटी में गंगा. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धी ह्या मनाजवळ आहेत. मग त्या मनाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींना का ग्रंथ लिहिला, मग त्या मनाला तुम्ही आम्ही त्या ज्ञानरूपी धाग्यामध्ये मानलंय का? त्याचा आनंद घेतोय का? आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही आनंद घेणार नाही
तोपर्यंत जे सद्गुरू सुख द्यायला आले ते सुख प्राप्त व्हायचं असेल तर साधू संतांचं जेवढेही सत्संगमध्ये तुम्ही जीवन जगत असताना कोणत्याही संत महात्म्याचा मत्सर करायचा नाही, कोणतीही ग्रुपबाजी करायची नाही. केवळ परमात्मा एक रूप आहे, सर्व ठिकाणी तो परमात्मा विराजमान आहे. मग मी त्या पदामध्ये अडकतोय, मी त्या अनेक घटनामध्ये अडकतोय, अनेक विरुद्ध एखादी सेवा घडली तर केवळ लगेच त्या मनामध्ये भ्रामिक कल्पना निर्माण होतात. आणि जोपर्यंत माझे हे भ्रम दूर होऊ शकत नाही, जर समर्थ सद्गुरू माझ्या जीवनामध्ये जर माझं संपूर्ण दिनचर्या संपूर्ण काय सर्व कर्म करत असेल तर माझ्या मनामध्ये जरी संशय निर्माण झाला तर तो संशय क्षणिक असला पाहिजे आणि माझं त्या संशयांमधून सहज माझं जीवन परत भक्तिरूप व्हायला पाहिजे. कारण ह्यासाठी ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. कारण राज माताजी आमच्या नेहमी सांगायच्या, संत महात्म्यामध्ये किरकोळ समजा वादविवाद झाले, भांडण झालं तर इतकं भांडण असावं की समुद्रामध्ये जसं पाणी त्या पाण्यावरती रेष मारल्यानंतर जशी रेष क्षणात मिटते तसं संत महात्म्यांचं जीवन असतं. त्यांच्या मनामध्ये कधीही कटुता कायम दायम नसते. मग ते प्रेम, ती कटुता माझ्या जीवनामधून गेली का? आणि जोपर्यंत हे आत्मपरीक्षण, हे ब्रह्मज्ञान केवळ जगाला सांगण्यासाठी मला मिळालेलं नाही, केवळ माझ्या जीवनामध्ये हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाप्रमाणे माझं ज्ञान घेतल्यावर ज्ञानासारखे जीवन पाहिजे, आचरण पाहिजे. कारण ज्ञानाप्रमाणे माझं आचरण झालंय का? कारण ते आचरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये चिंतन करण्याची गरज आहे, आत्ममंथन करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच सुदीक्षा माताजींना आज ह्या समागममध्ये आत्ममंथन हा विषय दिला. केवळ का तर आज मंथनाची गरज आहे. माझ्या जीवनामध्ये सिमरन करण्यामध्ये आम्ही कमी पडतोय. कारण सिमरन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये चित्त वृत्ती शांत होऊ शकत नाही. मग आम्ही जी वृत्ती माझ्या जीवनामध्ये बदल होत नाही तो बदल स्वतःहून करून घेण्याची गरज आहे. की जग येऊन तुमचा बदल करणार नाही. ह्या भक्तीच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून जे सुंदर जीवन मिळालेलं आहे ते सतत प्रेमाने जीवन जगायचे. सतत कोणत्याही महात्म्याचं प्रासंगिक रूपाने सेवा आली, काय प्रसंग आला तर काही कटुता निर्माण झाल्या तर क्षणामध्ये त्या बाजूला होऊन केवळ प्रत्येक संत महात्म्याचा स्वीकार करता आला पाहिजे. त्यासाठीच आम्हाला हे ब्रह्मज्ञान दिले. आणि जर संत महात्म्यांचा मला स्वीकार होत नसेल, जर मग समाजाचा मी काय स्वीकार, समाजाला मी काय प्रेम देणार, प्राणीमात्रांना मी काय प्रेम देणार? कारण मानवतेचा धर्म खरा हा सकळ जीवावर प्रेम करावे इतके प्राणे की प्रेम करतात प्रेम उरावं म्हणून सांगतात. मग ते प्रेम माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालंय का? आणि जर प्राप्त व्हायचं असेल तर केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आज ज्यावेळेस नाझरे भोर या ठिकाणी ऋषी व्यासदेव महाराजांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळची वेळ होती आणि सेवा कोण करायची, ऋषी व्यासदेव महाराज ज्यावेळेस विश्रांतीला गेले आणि त्यावेळेस आमचे नाझरेचे खोपडे महाराज दासला सांगत होते, ज्यावेळेस निद्रा अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्या बाजेच्या माध्यमातून 3 अंकार मैत्रीशरणा मैनू बक्षलं हा ध्वनी चाललेला होता. मग ते ज्ञान कर्म त्या ऋषी व्यासदेव महाराजांना जगलं, पांडुरंग महाराजांना जगलं, काशीनाथ करणे ब्रह्मज्ञानी महात्मा त्यांना जगलं. आज जेवढी महात्मे आज मिशनमध्ये तप आणि त्याग केला त्यांचं जीवन खूप सुंदर झालं. आणि आज मला देखील त्या त्यागाची गरज आहे. काम क्रोध मोह मद मत्सर हे जे विकार आहेत ते आपल्या जवळच राहणार आहेत, परंतु समयानुसार त्या जीवनामध्ये वापर करून केवळ माझ्या माध्यमातून सद्गुरूचं कार्य किती सुंदर होईल, माझ्या माध्यमातून अनेक संत महात्म्याची मन दुखवली नाही पाहिजे. त्यासाठी मी सदोदित चिंतन करण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही चिंतन आत्ममंथन करणार नाही तोपर्यंत सद्गुरू जे सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं सर्व काळ सुख परमात्मा द्यायला तुम्हाला आलाय. पण ते सुख घेण्यासाठी माझी झोळी देखील तेवढी निर्लेप झाली पाहिजे. मी देखील तेवढ्या झोळीमध्ये कोणतेही काम क्रोध मोह मदमत्सर ह्या गोष्टी न ठेवता केवळ रिकामी झोळी, केवळ ते संपूर्ण जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये ती झोळी रिकामी असली पाहिजे. केवळ प्रेम नम्रता सहनशीलता ह्या सगळ्या ज्या भक्तीचे दागिने आहेत ते माझ्या जीवनामध्ये परिहार करून केवळ समाजामध्ये प्रत्येक वेळी प्रेम नम्रता सहनशीलता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कर्माच्या माध्यमातून त्या झळकल्या पाहिजेत. त्याच वेळेस समाज तुमच्याकडे जवळ येईल आणि ते सद्गुरूचं राहिलेलं मिशनला 97 वर्ष पूर्ण झालेत आणि 100च्या उंबरट्यावरती आमचं जर मिशन असेल
तर माझ्या जीवनामध्ये सद्गुरू माताजी जे काय कर्म मागतायत ते कर्म करूया. प्रत्येक महात्म्यामध्ये, प्रत्येक संसारी जीवात्म्यामध्ये, प्रत्येकामध्ये परमात्म्याचं रूप आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्वांना सामावून घेऊन प्रत्येकावरती प्रेम करून हे आपलं आयुष्य जगूया. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.